पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर पार्ट 2 मध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहे. जे आपण पार्ट 1 मध्ये सांगितलेलं होतं ते आता पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीनं आपला शेड कंप्लीट होत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे हे तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच असेल. आणि राहिलेलं कामसुद्धा आपण पूर्ण करतोय आणि ह्याच्यात ब्रूडिंग कशा पद्धतीनं करतोय आणि 200 ते 250 कोंबड्या आपण पाळल्या तर दिवसाला आपण किती नफा मिळवू शकतो ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपला शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या शेतीतील नवनवीन प्रयोग. मी शेतकरी उद्योजक पुत्र सचिन पवार आणि तुम्ही बघत आहात आपला शेतकरी उद्योजक पुत्र हा यूट्यूब चॅनल. तर पवार ॲग्रो फार्म घेऊन आला आहे तुमच्यासाठी हा आपला ब्रूडिंग शेड. तर तुम्ही बघू शकता या शेडमध्ये आपण फक्त आणि फक्त 20 ते 22 हजार रुपयेमध्ये शेड तयार केलेला आहे, तोही आपण घरच्या घरी. तर बघू शकता या ठिकाणी काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि फक्त आपल्याला साईडचे पडदे लावायचं काम चाललेलं आहे. तर हे बघू शकता ह्या साईडचा पडदा आपला लावून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं ब्रूडिंग करून आपले पिल्ले जे आहेत गावरान पिल्ले ते आपण थंडीमध्ये कशा पद्धतीनं ग्रो करू शकतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पिल्ले 4 महिन्यापर्यंत होईपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या पार्टमध्ये सांगणार आहे. तर ते आपण कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. हे आपण जे पाल दिसतंय हे आपण जे डिस्ट्रीब्युटर असतात, ज्यांच्याकडून आपण पाल खरेदी करतो शेततळ्याचं, त्यांच्याकडून आहे आपण जुनं पाल आणलेलं आहे. एकदम कमी खर्चात 500 ते 600 रुपयेमध्ये आपल्याला त्यांनी ही पाल दिलेलं आहे. पण हे आपण साईडच्या पडद्यासाठी आपण गावरान कुक्कुटपालन करतो, त्यामुळं वापरलं तर काही अडचण येणार नाही. स्टार्टिंगला तुम्ही गुंतवणूक करताना कमीत कमी करणं हे गरजेचं आहे आणि प्रॉपर काम कसं होईल हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर हे बघू शकता कशा पद्धतीनं आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि ह्या शेडमध्ये आपण आपले किती पिल्ली सोडणार आहे हे तुम्हाला मी येणाऱ्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हे बघू शकता पडद्यात आपण वरती करून ठेवलेले आहेत, कारण की हवा जाण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं पडदे आपल्याला पिल्ले सोडल्यानंतर उघडे ठेवावे लागतील. तर हे बघू शकता सिमेंटचा दरवाजासुद्धा बनवून झालेला आहे. आपला कोबा करून झालेला आहे, त्याच्यावरती आपण फिनिशिंगसाठी कावसुद्धा टाकलेली आहे. एकदम मस्त असा शेड झालेला आहे फक्त 20 ते 22 हजार रुपयेमध्ये. हे चिक्स गार्ड बघा तुम्ही, हे चिक्स गार्ड आपण इथं ब्रूडिंगसाठी लावणार आहे. ह्याच्यामध्ये किती पिल्ले सोडणार आहे तो ब्रूडरसुद्धा आपण घरी तयार करणार आहे. तो ब्रूडर ऑलरेडी आपण एक बनवलेला होता, आपण त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे आणि नवीनसुद्धा ब्रूडर आपण बनवून या ठिकाणी आपले पिल्ले टाकणार आहे. तर आपण 720 अंड्यांची बॅच आता आपल्या मशीनमध्ये टाकली होती. तर इथं बघू शकता मी नवीन ब्रूडर तयार करून 2 चिक्स गार्ड ह्या तर टाकलेले आहेत. तर 720 अंडे आपण टाकलेले आहेत. तर त्याच्यातून आपल्याला किती पिल्ले भेटणार आहेत ते आपण इथं बघूया. तर आपलं इन्क्युबेटरचं व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल, आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. आणि इथं बघू शकता आता आपण 720 अंडी टाकलेले आहेत. तर त्यामधले आपल्याला 550 पिल्लं भेटलेले आहेत प्युअर गावरान. तर हे बघू शकता कशा पद्धतीनं थंडीचे दिवस आहेत, त्या थंडीच्या दिवसामध्ये हे पिल्ले अशा पद्धतीनं ब्रूडरखाली बसलेले आहेत. तर आपण इथं हे पिल्ले 4 महिने होईपर्यंत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे छोटे पार्ट केलेले आहेत, त्याच्यातून मी तुम्हाला एक सोबत हे सर्व पार्ट दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं आपण इथं त्यांना खाद्य, पाणी, लाईट याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण ह्यांना ब्रूडर पहिल्यांदा एक ब्रूडर लावला होता, नंतर आपण यांना 2 ब्रूडर लावलेले आहेत, जे कमी जास्त आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर हळूहळू तुम्हाला ही अनुभव घेता येईल. तुम्ही छोट्यांपासून सुरुवात करा. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीनं पिल्लं इथं 1 ते 2 दिवसाची झाली असतील, त्यांचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे. आणि हा शेड तयार करून आपण ह्याच्यामध्ये ब्रूडिंग चालू केलेलं आहे. तर तो पक्षी आत्ता केवढा झाला आहे 4 महिन्यानंतरसुद्धा त्याचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हेच पिल्ले जे आपले गावरान आहेत ते 4 महिन्यानंतर कसे दिसतील, काय होतील, तर हे तुम्ही ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल संपूर्ण पद्धतीनं की आपण कशा पद्धतीनं त्याच्यावरती काम केलेलं आहे. हे बघू शकता 1 ते 1.5 महिन्याचे इथं हे पिल्ले झालेले आहेत. त्यावेळेस हा आपला गावरान पक्षी त्याच बॅचमधला आहे. तेव्हा आपण बघू शकता कशा पद्धतीनं फिरतोय. आपण मुक्त संचार पद्धतीनं सोडून दिलेला आहे 1 महिन्यानंतर. तर बघू शकता आपण विळूच्या काट्या वगैरे बांधलेल्या आहेत. हे जे छोटासा व्हिडिओ घेतलेला होता मी, तर त्याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा पुढे आहे. तुम्ही कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर हे बघू शकता कशा पद्धतीनं आतमध्ये पिल्ले आहेत,
बाहेर आपण उकरड्यावरती पिल्ले सोडलेले आहेत. असे वेगवेगळा सेटअप आपण या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही बघायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. आणि आपल्या शेतकरी उद्योजक पुत्रवरती असे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र हा यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या शेती करणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा. आणि हे बघू शकता आता इथं आपला हा पक्षी 2 महिन्याचा झालेला आहे. तर बघू शकता कशा पद्धतीनं प्युअर गावरान हे 2 महिन्याचा पक्षी झालेला आहे. तर आता संध्याकाळच्या टायमाला आतमध्ये येऊन बसलेला आहे खाद्य खाण्यासाठी. तर बघू शकता कशा पद्धतीनं तयार झालेला आहे. आपण त्यांना खाद्य, भरडा, आपण त्यांना भाजी वेस्टेजमध्ये टोमॅटो, फ्लावर, कोबी, डांगर भोपळा, कांदे, पालक भाजी आणि मेथी ग्रास याचीही सुद्धा लागवड आपण केलेली आहे. त्याचा मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आणि ते कशा पद्धतीने खातात हेही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. तरी बघू शकता कशा पद्धतीनं आपला पक्षी झालेला आहे. थोड्या थोड्या दिवसानंतर आपण त्यांचं इथं या ठिकाणी व्हिडिओ घेतलेले आहेत. छोटे छोटे व्हिडिओ मी ॲड केलेले आहेत आणि मी माहिती सांगताना तुम्हाला एकदाच सांगतोय संपूर्ण माहिती. तरी बघू शकता कशा पद्धतीनं सर्व झाडांमध्ये हा पक्षी पसरलेला आहे. हे बघू शकता आपण तिथं त्यांना मेथी ग्रास टाकलेला आहे खाण्यासाठी. तर ते मेथी ग्रास किती आवडीने खातात. आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर थोड्या वेळाने तुम्हाला फक्त तिथं त्या भाजीची लाकडं दिसणार आहेत. ते पालं वगैरे देठ आहेत ते पूर्ण खातात आणि कशा पद्धतीनं आतमध्ये पिल्ले बसले तुम्ही बघू शकता. तर हे आहे आपलं पवार ॲग्रो फार्मचा ब्रूडिंग शेड, जे की आपण फक्त 20 ते 22 हजारामध्ये तयार करून या ठिकाणी आपण पक्षी सोडलेला आहे. आणि तो पक्षी आता आपला 2 महिन्याचा झालेला आहे. त्याच्यामध्ये काय जे आपले 150 पिल्ले आहेत ती पहिली बॅच आहे. ती तुम्ही बघू शकता इथं काही पिल्ले मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. तर ते पहिल्या याच्यामधील आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्या फार्मवरती संपूर्ण नियोजन केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर 200 ते 250 कोंबड्या घेतल्या, 250 जरी अंड्याच्या कोंबड्या घेतल्या तरी तुम्हाला दिवसाला 2,000 रुपये मिळू शकतात. तर ते तुम्ही आता अंड्याच्या कोंबड्या घेतल्या तर तुम्ही 250 कोंबड्या घेतल्यानंतर तुम्हाला 200 सरासरी अंडी भेटू शकतात. तर 200 अंड्याचे प्रति 10 रुपयेनं तुम्हाला 2,000 रुपये होणार आहेत. तुमचा 1,000 रुपये जरी खर्च सोडला तर 1,000 रुपये एका दिवसाचा फायदा आहे. महिन्याकाठी धरला तुम्ही तर 30,000 फायदा आणि 30,000 खाद्य खर्च जाणार आहे. आणि तुम्ही हे थंडीमध्ये 5 ते 6 महिने अंडी विकूनसुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आणि तेच पक्षी तुम्हाला जरी नंतर विकायचे असेल तर तुम्ही कटिंगसाठी तेच पक्षी विकून टाकू शकता. अशा पद्धतीनं गावरान कुक्कुटपालन परवडतं मित्रांनो. तर तुम्ही हॅचरीवाल्याला डायरेक्ट अंडी दिल्यानंतर ते तुमच्याकडून 10 रुपये प्रति नगाप्रमाणे अंडी विकत घेऊ शकतात. आणि प्युअर गावरानचे पिल्ले त्यांनी विक्री करत असतात. तर त्याच्यासाठी त्यांना अंडे लागतात. तर तुम्ही 200 ते 250 जरी पक्षी घेऊन आपला स्टार्टअप चालू केला तरी पण तुम्हाला घरबसल्या तुम्हाला फायदा मिळू शकतो. सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तास असे तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यावरती. दिवसभर काही थांबण्याची गरज नाही. तुम्ही अर्धबंदिस्त पद्धतीनं करायचं आहे. रात्री शेडमध्ये कोंडायचे आणि दिवसा बाहेर सोडायचे. पण ते बाहेरून आपल्याला जाळी मारायचे पूर्ण. म्हणजे जेणेकरून मुंगस, मांजर, कुत्रे आतमध्ये आले नाही पाहिजेत आणि तुमचा पक्षी सेफ राहिला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलवरती जाऊन तो तुम्ही पार्ट 1 सुद्धा पहा की त्यामध्ये कशा पद्धतीनं आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि ते किती किमतीचं आहे आणि कशा पद्धतीनं आपण शेड तयार केलेला आहे याचं तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. आणि तुम्ही पार्ट 1 बघू शकता. तर हा पार्ट 2 आपला आता शेवटचा पार्ट येत आहे. बघू शकताय कशा पद्धतीनं पक्षी ग्रो झालेला आहे आपला इथं. तर प्युअर गावरान हा पक्षी आहे आपला. आपल्या फार्मवरती आपण पपईची झाडं लावलेली आहेत. कांद्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे. त्यांना दिवसभर खाण्यासाठी आपण तिथं टाकून ठेवल्या नंतर ते ऑटोमॅटिक दिवसभर खात राहतात. खाद्य आणि भरडा आपण त्यांना भरून ठेवलेला असतोय. तर हे बघू शकता इथं आहे आपला उकरंडा आहे आणि उकरंड्याच्या आतमध्ये आपण ते पिल्ले सोडत असतो.
तर तिथं कशा पद्धतीनं आता बघा आपल्या झाडाचीच पपई पिकलेली आहे, ते आपण तोडून खाली टाकलेली आहे. तर कशा पद्धतीनं पपई खायला चालू आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही जिथं कुक्कुटपालन करताय तिथं तुम्ही शेवग्याची झाडं किंवा तुम्ही पपईची झाडं लावू शकता आणि तेथीलच तुम्ही तोडून ते तुम्ही टाकू शकता आपल्या कोंबड्यांना. तर अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला 1 ते 2 गुंठ्यामध्ये सुद्धा जरी तुम्ही भाजीपाला तयार केला आणि आपल्या गावरान कोंबड्यांना खायला टाकला, तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुटपालन परवडते. तर हे बघू शकता, हे आपला उकरंड आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी कसं उकरायला चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. जे उकरड्यामध्ये शेण आपलं टाकलेलं आहे, पण शेण कुठंही तुम्हाला दिसणार नाही. हे दिवसभर फिरून फिरून ते मऊ करून टाकतात, उकरून खातात. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर बघू शकताय तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी पार्ट काही ॲड केलेलेच आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.